ANS न्यूज। समृद्धि काते ने अथक प्रयास या यूँ कहिए कि बहुत बड़ा चैलेंज था, जिससे समृद्धि काते ने बहुत प्रयत्न करके हिंदू बाला साहेब ठाकरे आपला दवाखाना शुरू की, जिसका उद्घाटन माननीय श्री न्याय मंत्री संजय जी सिरसाट साहेब के शुभ हाथों से हुआ। इतना ही नहीं, स्कूल और बाबा भीमराव अंबेडकर का पुतला और भगवान बुद्ध का भी साथ में साथ बनाने का आह्वान किया, जिसे ने कहा संजय सिरसाट जी कभी भी अच्छा काम करता है उसका विरोध लोग करते ही हैं, और उन्होंने 2 करोड़ रुपया देने का भी चेक साइन किया और आगे भी बोला जो कुछ भी लगेगा मैं देने के लिए, आप शुरुआत करो काम, मैं देने के लिए तैयार हूँ। जिसमें अतिथि और मान्यवर आए थे। अविनाश राणे, सुनीता वैती, नित्या कुटी, शीतल और सभी कार्यकर्ता उपलब्ध थे। महेंद्र नाईक उपविभाग प्रमुख हे त्यांचं स्वागत करतील। त्याचबरोबर आमच्या महिला विभाग प्रमुख त्याचबरोबर बाळाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। बसून घ्या ताई, बसा ना तुम्ही। अरे तुम्ही बसा। या त्याचबरोबर बघा, काम करणाऱ्यांना लोक नाव ठेवतात तेवढं निश्चित आहे, म्हणून नाव ठेवतात म्हणून काम करायचं नाही ही मानसिकता नसावी। तुकाराम कातेंचं एक स्वप्न, ज्या भागांच्या लोकांनी पहिल्यांदा आमदार बनवलं, ज्यांनी सन्मान दिला, त्यांच्यासाठी काही करणं आणि त्यात बुद्ध पार्क करणं हे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे। म्हणून मला सुद्धा वाटलं की नाही, अशांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, म्हणून टीका करण्याची चिंता आम्ही करत नाही। आज 2 कोटी दिलेत, परंतु हा सर्व खर्च एकंदरीत पाहता हे 20 ते 25 कोटीपर्यंत जाणार आहे। यांना टप्प्याटप्प्यानं पैसे द्यायची माझी जबाबदारी राहणार आहे। 2 कोटीमध्ये काही होणार नाही, हे तेवढं सत्य जरी असलं तरी त्यांना मी 20 ते 25 कोटीपर्यंत त्यांना निधी निश्चित प्राप्त ठाकरे आपला दवाखाना हा या पांजरपोळ गौतम नगर भागातील लोकांसाठी आजपासून खुला झाला, त्याचं लोकार्पण झालेलं आहे। ते लोकार्पण आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री श्री संजय शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला आहे। आणि त्याच वेळेला ह्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी आलेले असताना या भागातल्या नगरसेविका समृद्धी काते, त्याचप्रमाणे या भागातील पूर्वी आमदार राहिलेले तुकारामजी काते यांनी त्यांच्या पूर्वीच्या आमदारकीच्या वेळेमध्ये या भागामध्ये एक सुसज्ज असं बौद्ध पार्क व्हावं। सिक्कीम येथे एक बौद्ध पार्क आहे आपल्या देशामध्ये, आणि तशाच धर्तीवर या ठिकाणी देखील बौद्ध पार्क व्हावं अशा प्रयत्न त्यांनी 5 वर्षापूर्वी त्यांच्या काळामध्ये केला होता। मधल्या काळामध्ये त्या कामाला गती नाही मिळाली, परंतु आता पुन्हा ते काम गतिमान होत आहे, स्वतः शिरसाट साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज या ठिकाणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ओपन केलेला आहे, आणि खरंच सांगते तर या एरियामध्ये सुरू करणं ही मोठी बाब आहे। कारण का आपले जे पेशंट ते जायचे शताब्दीमध्ये, त्यांना खूप लांब पडायचं, आणि लांब पडण्यामुळे काय होतं, त्यांना म्हणजे खूप अडचण यायची। रिक्षा करा, सगळं त्यांना खर्च व्हायचा, तो खर्च वेगळा, पण हे वाचावं म्हणून त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे, आणि खूप छान काम केलेलं आहे आपल्या
आपल्या समृद्धी खात्याने. आज आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट यांच्या हस्ते झालेलं आहे. हे दवाखाना होणं हे समृद्धीची स्वप्न होतं, ते आज स्वप्न तिचं पूर्ण झालेलं आहे. ह्या विभागात आमच्या माता भगिनी बंधू छोटे बालक यांना काय आजार झाला तर इथे ताबडतोब इथे यायला पाहिजे, म्हणजे अर्जंटमध्ये यायला. हा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा दवाखाना उघडा असेल. आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, आमचे माता भगिनी असतील, सर्व जेवढे असतील त्यांना इथे उपचार होईल. हा तिथे जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे. आज मी आमच्या नर्स आणि आमच्या डॉक्टरांकडे बोललो, ते बोलले की सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपला हा दवाखाना चालू राहील. मी सर्व माझ्या इथल्या गौतम नगर आणि पांजरापोळच्या सर्व नागरिकांना सांगेन की त्याचा तुम्ही फायदा घ्या. इथे गोळ्या पण फ्री भेटणार आहेत आपला, आणि सर्व उपचार आहे ते पण फ्री असणार आहे, आणि रक्त तपासणी पण फ्री असणार आहे. अजून काय देता येईल त्या पण आपण बघूया, कारण का हार्टसाठी किंवा ह्यासाठी जे अर्जंट काय उपचार असतील ते माननीय शिंदेसाहेब करणार आहेत, ते पण आपण ह्या दवाखान्यात करू. म्हणजे माझं स्वप्न होतं की भगवान गौतम बुद्धांचं एक मोठं पार्क इथे व्हायला पाहिजे, जिथे अख्ख्या मुंबईतली नव्हे तर महाराष्ट्रातली जनता ते पार्क बघायला यायला पाहिजेत. म्हणजे गौतम बुद्धांवरती जे सिक्कीमला त्यांनी जे प्लॅनिंग केलं आहे तसंच मला इथे प्लॅनिंग करायचं होतं, परंतु मी हारल्यामुळे मला ते प्लॅनिंग पुरं करता आलं नाही. परंतु आता आमदार झालो आहे, समृद्धीच्या हट्टामुळे संजय शिरसाट आले आणि त्यांनी आज 2 करोड फंड द्यायचं कबूल केलं आहे. आता लवकरात लवकर बुद्धांची मूर्ती ही लवकर होईल आणि तिथे स्थापन करू. एवढी मूर्ती आहे की 63 फुटाची, म्हणजे 60 आणि 3 एवढ्या फूट उंच मूर्ती असणार आहे, जी गेट ऑफ इंडियाकडून दिसेल अशी मूर्ती या मुंबईमध्ये या आपल्या पांजरापोळ गौतम नगरमध्ये बसणार आहे. आणि याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्राचे बौद्ध समाजाचे लोक, अजून सर्व पिकनिक करण्यासाठी येणारे लोक, हे इथे एक चांगलं मोठं पिकनिक स्पॉट होईल, असं माझं पर्यटन क्षेत्र होईल अशी माझी इच्छा आहे. ती आज संजय शिरसाट साहेबांनी पूर्ण केली आहे. पैसे देऊन भरपूर पैसे लागणार आहेत, परंतु शिंदेसाहेब थोडे देतील, थोडे शिरसाट देतील, अजून काही कुणाकडनं तरी मी पैसे मागतील, फंड मागू आणि ते फंड पुरा होईल आणि ते पूर्ण करू. मी लहान असल्यापासून इथे शनी मंदिरच्या बाजूला माझ्या वडिलांचा डॉक्टर खामकरांचा दवाखाना होता, आणि इथे बहुतेक जे जुनी लोक आहेत ते त्यांना खामकर डॉक्टर म्हणूनच ओळखतात आणि त्यांच्याकडे औषधासाठी यायचे. पण जेव्हा हे फ्रीवेचं काम झालं आणि मग तिथे त्यांचा दवाखाना बाधित झाला, आणि मग नंतर त्यांचं वयही झालेलं आहे तर ते घरीच असतात, तर त्यांना प्रॅक्टिस करता आलं नाही. तर ती एक खंत मनात होती की इकडच्या लोकांना आता शताब्दीशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि दुसरं कुठलं जवळपास डॉक्टरही चांगला नाही आहे, आणि बहुतेक ज्येष्ठ नागरिक आणि नाहीतर लहान मुलं आहेत. तर आणि त्यांच्यासाठी इथे काय करायचं, ही पडीक जागा होती, ते सगळं डेब्रिज वगैरे डंप करायचे. पण बाबांच्या शब्दामुळे ही या जागेवरती आत्तापर्यंत कोणी घर किंवा काय दुसरं बांधकाम केलं नव्हतं. तर पहिलं मी म्हाडाकडनं MMRDAकडनं NOC आणली, पण तिथे मला विरोध केला गेला दवाखान्यासाठी. मग नंतर इथे जेव्हा मी बांधण्याचा प्रयत्न केला तर इथेही काही लोक आहेत, म्हणजे चांगलं काम करतो त्याला विरोध असतोच म्हणा, पण त्या विरोधाला मी न घाबरता इथे ठामपणे उभे राहिले. पोलिसांच्या मदतीच्या ह्याने आपण इथे भूमिपूजन चालू केलं, खड्डा खोदायचं काम चालू केला, आणि माझं हे हट्टच होतं की इथे दवाखाना व्हायलाच पाहिजे. आणि इथे बघाल तुम्ही, आता पण तुम्ही आजूबाजूला कॅमेरा फिरवा तर जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत तिकडचे स्थानिक आहेत ते माझ्यासोबत उभे आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे आपण दवाखाना उभारलो आहे. आणि नक्कीच माझ्या हातून अशीच चांगली कामं होत राहावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. नाही, नक्कीच गेली 5 वर्ष जेव्हा बाबा आमदार नव्हते पण त्यांच्या मनात काही गोष्टी कळत होत्या की ते बुद्ध पार्कचा विषय म्हणा किंवा इथे आपल्या दवाखान्यासाठी मला ते मदत करू शकत नव्हते. पण आमदार झाल्यावरती त्यांनी जी ताकद माझ्या मागे उभी केलेली आहे तर नक्कीच मला इकडच्या लोकांसाठी काय करण्यासाठी माझे कोणीही हात धरू शकत नाही जेव्हा माझे बाबा माझ्यासोबत उभे असतील. आणि नक्कीच आता ही चिल्लर कंपनी माझ्यासोबत जी आतमध्ये आली ते पण म्हणतात ताई इथे CBSE स्कूल होणार का, तर मी नक्कीच या पोरांना सांगेन की मी जो
रण घेतलेला आहे आज त्यांच्यासमोर, तर नक्कीच तिथे CBSE स्कूलसाठी मी प्रयत्न करेन. कारण मला माहिती आहे बहुतेक लोक सह्याद्रीनगरमधल्या RCFच्या महानगरपालिकेच्या शाळेत जातात किंवा वाडोली गावाच्या शाळेमध्ये जातात, पण त्या शाळांची एवढी चांगली परिस्थिती नाही आहे. मला अशी इच्छा आहे जशी माझी मुलं चांगल्या CBSE स्कूलमध्ये शिकत आहेत तशी ही मुलं, कारण जेव्हा मी प्रचाराला फिरायचे एक 8 वर्ष अगोदर, तर हीच लहान मुलं माझ्या पुढे पुढे असायची माझा प्रचार करायला. बाई कांबळे आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि एवढा आनंद झाला आहे की समृद्धी ताईने एवढं काम जिद्दीवर केलं आणि त्यांना सर्वांचा आशीर्वाद भेटणार, पुण्यही भेटणार. त्यांनी जिद्द करून त्यांनी हॉस्पिटल बनवलं, आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि जनता एवढी त्यांच्यासाठी केलं त्यांनी. आणि हॉस्पिटलला जाण्याची भरपूर हे होती, तकलीफ होती. मग एवढं 2 पावलावर हॉस्पिटल आलं, आम्हाला एवढी खुशी झाली. अभिनंदन त्यांचं, कोटी कोटी प्रणाम देते. आणि ते भी बेसिक मेडिकल इलनेसेस होते हैं जैसे बुखार, सर्दी, डेंगू, मलेरिया, टाइफाइड और बाकी स्किन डिसीज़ेस, महिलाओं के और बच्चों के जितने भी कॉमन होते हैं, और उसके अलावा ब्लड टेस्ट वगैरह और TB, ये सब के मिलेंगे यहाँ पे. यहाँ पे एक नर्स, एक फार्मासिस्ट और एक MPW रहेगा और एक स्वीपर है बस.